तर हाय गाईज, गुड मॉर्निंग. सामान इकडे तिकडे करण्याच्या नादामध्ये कपाटाची चावी कुठं ठेवलं हे लक्षातच येत नाही आहे. तर म्हणून खूप प्रयत्न केला, खूप शोधण्याचा पण ट्राय केला, पण झालं नाही तसं काय. तर आमच्याकडे लास्ट ऑप्शन होतं, ते म्हणजे चावी बनवणाऱ्याला बोलवायचं. तर आम्ही फोन केला सकाळीच 8 वाजता फोन केलं, तर ते बोलले 9 वाजेपर्यंत येतो. त्याप्रमाणे 9 वाजेपर्यंत ते आलेलं आहे. घर हे सगळं आवरायचं आहे. यामध्ये अजून सुद्धा भांडी आहेत. हे वॉशिंग मशीन पण सेट करायचं आहे. अजून वॉशिंग मशीन पण सेट केलेलं नाही आहे. घर आणि ह्या साईडला सुद्धा सामान पडलेले आहेत. इथे पण सामान, इथे पण सामान, सगळीकडे सामान. हे सगळं चला आपण आवरूया. पंच ಕೊಡ್ತು ಇದು ಪಾಂಡ ಒಂದು ಸುಡು మిక్కీ మౌస్ అంటుంటుంది. ఇంకొక గోష్ట గిడ నడమంతా పెట్టాకు, గిడ సైడ్కు పెట్టు అని సైడ్కి పెడితే సైడ్కి పెడితే ఆస్థెటిక్ అనిపిస్తుంది. నడమంతా పెడితే దేవుడు అనిపిస్తుంది. तर हा बोलला की मी आज कामाला जाणार नाही. म्हटलं कामाला का नाही जाणार तू? तुला इच्छा नाही आहे. म्हटलं ठीक आहे, चालेल. मदत करत असेल तर नको जाऊ. तो लगेच हा बोलला, हा ठीक आहे, मी मदत करेन. तर खूप मदत केला तो पण. बेड होतं ना, ते बेड वगैरे सगळं आवरून घेतला. मग त्यानंतर सामान वगैरे वरती ठेवायचे होते, ते सामान सुद्धा वरती ठेवण्यास मदत केला. वॉशिंग मशीनचं काम सुद्धा थोडंफार केला हा. त्यानंतर हे जे सामान आहे ना, ते मला डिवाइड करायचे होते ॲक्च्युलीमध्ये 3 पार्ट्समध्ये. टाकून द्यायचे वस्तू, मग त्यानंतर दररोज वापरणाऱ्या वस्तूंमधून साईडला थोडं न लागणारे वस्तू साईडला ठेवायचे होते मला. तर गाईज मी आता हे सामान जे इथे ठेवलेलं आहे ना, हे सगळं डिवाइड करणार आहे 3 पार्टमध्ये. ते डिवाइड असं असणार आहे की ते डेली यूज करणारे आणि फेकून देणारे आणि न लागणारे असे 3 प्रकारचे भांडे आहेत. हे आपण डिवाइड करू. स्टार्ट. तर हे आहे डेली यूज केली जाणारी भांडे आणि हे आहेत काढून ठेवली जाणारी भांडी. तर हे सगळे भांडे इकडे वरती जाणार आहे.
तर न लागणारे वस्तू ह्या गोणीमध्ये भरून वरती ठेवण्याचा विचार चालू होता. त्याप्रमाणे ठीक आहे म्हटलं, आता हे सगळं सामान ह्यामध्ये भरून वरती ठेवूया म्हणून सगळे सामान भरत आहे. ह्यानंतर म्हणजे जे वस्तू खरंच नाही लागत ना ते वस्तू बांधून ठेवलेलं चांगलं असतं कधी पण. कारण की ना ते वस्तू समोर दिसलं ना आपण सारखे सारखे यूज करून बेसिनमध्ये टाकून देतो. म्हणजे तेच होतं नेहमी. जेवढे जास्त वस्तू तेवढे जास्त घासायला सुद्धा भांडी, म्हणून काढून ठेवलेलंच बरं. हे त्याला वरती ठेवण्यासाठी सांगितलंय. तो प्रॉपर एकदम जसं सांगितलं तसं सगळे हंडे वगैरे सामान वगैरे सगळं ठेवलं व्यवस्थित पद्धतीने. हे असं पद्धतीनं ठेवलं ना खूप छान वाटतं. घरसुद्धा दिसायला छान दिसते. आता बघा थोडं व्यवस्थित झालंय घर, एकदम व्यवस्थित. ठीक आहे व्यवस्थित. बेड, हे वस्तू सगळे चुकीचे ना. ट्रायपॉड एकदम क्लीन, नीट अँड क्लीन. हे डेली यूजचे कपडे, ह्याला उद्या बघू. बाकीचे सगळे जे टाकून देणारे 6 पिशव्या बंद आहेत. 1 2 3 4 5 6. इकडे एक आणि इथे माझ्या वह्या पुस्तकं आहेत सगळे रद्दीला टाकायचे आहेत. बाय. आजच्या दिवसासाठी एवढंच. टाइम काय झालं दाखव. घड्याळ इथून दिसते का? इथून दिसते का घड्याळ? साडेबारा वाजले. टाटा. सगळे कामं केलं मी, सगळं घर स्वच्छ केलं. ते चेक करत आहेत बरोबर केली की नाही. आओ हो इकडे बघा, केले का बरोबर कामं? बघा कितीही घर स्वच्छ करू दे, कितीही काम करू दे, नजर फक्त तिथे जाते जिथे काम नाही झालंय. एवढा मेहनत करून, एवढं सगळं काम करून जस्ट बसले. काय 1:15 वाजले. काम करून करून पाय दुखायला लागले. हे सगळं नाही किंमत काय. ज्या गोष्टी नाही झाल्या त्या गोष्टींकडे लक्ष जाणार. असं नसायला पाहिजे खरं तर. काल अपलोड केलेल्या व्हिडिओवरती 10,000 व्ह्यूज आलेत.
पैसे He's asking for money. ओ ब्रँडला बोला कोलॅबरेशन करायला. इकडे येऊन बोला.